बोले काय नाव आहे, कुठल्या पक्षाकडून आपण उमेदवार आहे, नेमकी काय घटना आहे? मी शिवाजी भालेराव, माझी पत्नी सारिका उभं टाकलेली आहे तरोड्यामधून. आम्ही प्रभाग क्रमांक 1 चे आहोत, वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत. अचानक प्रचार संपला, येऊन बसलो. बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलीवर हत्यार घेऊन तलवारी होत्या. एक गाड्या त्यानं एकदम आल्या, तलवार मारा गेले. मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली. पडून मी अशी खुर्ची आडवी केली. मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं. त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं. कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब. सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला, त्यांच्या सर्व दिसायला. कसं तू उद्या मतदान करतो, निघतोस बाहेर, लय भाषणे ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले. कृपया मला प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे. आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या. मीडियाला एक विनंती आहे की मी कार्यकर्ता आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाऊन जाणार माणूस आहे. समाजासाठी सगळ्याला कुठल्याही वेळेवर जातो. मात्र माझ्यासोबत असं मला वाटलं ना, एकदम जर खुर्ची जरी अडवून केलं नसतं, माझी मुंडी उडाली असती साहेब. काय व्यक्तिगत कारण आहे? काही नाही. शंका आहे तुम्हाला? कोणावर काय शंका म्हणावं साहेब? काही मला काय नाही. मला तोंडाला परणे होते, कसं बोलू साहेब? आणि पूर्ण क्रिमिनलच वातावरण झाले साहेब. हे लोकशाही राहील ना साहेब? कसं इलेक्शन चाललं काय बघालो. आम्हाला न्याय द्या. मीडियाला न्याय एक विनंती आहे. खरोखर इथली गुंडागर्दी बद्दल मला खरंच या प्रकाराबद्दल काय आपण तक्रार वगैरे केली आहे? नाही. आता मी काय म्हणलं, बाबा मी जातो, तक्रार करायला तयार आहे. पोलीसवाले मला म्हणले इथून तुम्ही चला. पण समाज सर्व लोक म्हणत आहेत डॉग स्पॉट आणणार, पहिल्या आरोपीला पकडल्याशिवाय तुम्ही करत नाही. इथं आरोपी तर आपल्या समोर 15 मिनिट झालं, पण अजून इथं कुठलीच म्हणजे झाली नाही. माणूस मेल्याच्या नंतर येणार आहेत का डॉग स्पॉट आणि नंतर हे करायला? हेच आरोपीला इथून काय खोटे अफवा पकडलं, हे झालं असं बोलत आहे. मात्र काहीच हे नाही. त्याचं फुटेज आहे, 3-4 फुटेज मध्ये आलं. फुटेज मध्ये तलवारी दिसायला साहेब. काय तुम्ही पोलिसांनी संपर्क वगैरे केला? काय मी 112 नंबरवर कॉल केला. आमच्या पक्षाचे नेते रामदास पाटील आमचे यांना फोन केला. त्यांना बोललो, खासदार साहेबांकडे हे केलं. नाही, पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी काय फुटेज मागितलं आणि ठाण्यावर चला म्हणले. मी जाऊ लागलो. लोक पब्लिक जाऊ देत नाही साहेब. इथं पहिलं स्पॉटवर डॉग स्पॉट आणा आणि त्याचा पाठलाग करा, असे विनंती आहे साहेब सर्व. कारण का दिवसा ढवळ्या जर असा हमला होत असेल एका उमेदवारावर, तर सर्वसामान्य पब्लिक किती दहशत मध्ये याच्यात जगत आहे. तक्रार देणार आहेत तुम्ही? कसं देणार आहे साहेब. मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे. मला संरक्षण पाहिजे. आणि